ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। तत्पुरुष समास आपण पाहत आहोत, ज्याच्यामध्ये द्वितीय पद प्रधान दुसरं जे पद असतं, उत्तर जे पद असतं ते प्रधान असतं, म्हणजे त्या पदाच्या अर्थाला जास्त किंमत असते. राजाच्या सेवकाला बोलवा. मग राजा आणि सेवक दोन पद आहेत, पण सेवक हे दुसरं पद आहे आणि राजसेवकाला बोलवा ज्यावेळी असं म्हणणार त्यावेळी सेवकालाच बोलवा असं तात्पर्य आहे. म्हणून तो तत्पुरुष समास होतो. विग्रह केल्यानंतर जी योग्य विभक्ती त्या समासामध्ये असेल त्या विभक्तीनुसार त्याला नाव येतं. समजा विभक्तीमध्ये विग्रह केल्यानंतर जर तृतीया विभक्ती येत असेल तर आपण त्याला तृतीया तत्पुरुष समास असं म्हणतो. जर विग्रह केल्यानंतर द्वितीया विभक्ती येत असेल तर आपण त्याला द्वितीया तत्पुरुष समास असं म्हणतो. म्हणजे विग्रह केल्यानंतर योग्य अर्थ प्रगट करणारी विभक्ती, सांगणारी विभक्ती, त्या विभक्तीनुसार आपण काय त्याला नाव देतो. आता आपल्याला वळायचं आहे चतुर्थी तत्पुरुष समासाकडे. चतुर्थी याचा अर्थ साठी असा होतो. हे आपण ज्यावेळी कारक शिकतो त्यावेळी समजून घेतो. मग अशाच अर्थाला लागून येणारे काही शब्द आहेत, ते शब्द असतील तर काय होतं, चतुर्थी विभक्ती होत असते. सगळ्यात पहिला शब्द सांगतात ते युपदारू. दारू शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ लाकूड असा आहे. आणि युप, युप म्हणजे खांब असतो. ठीक आहे. हा, एक खांब असतो. मग त्या खांबाला ज्या प्राण्याचा बळी द्यायचा आहे यज्ञामध्ये, आता वेदांमध्ये असे काही भाग आहेत ज्याच्यामध्ये मुख्या प्राण्याचाही बळी दिला जातो. त्याच्या मागे बरेचसे रिझन आहेत. काही लोक त्याच्या विरुद्ध आहेत, पण काही असे रिच्युअल्स, यज्ञ आहेत ज्याच्यामध्ये बळी द्यावाच लागतो. ठीक आहे. मग आता युप म्हणजे एक खांब, त्या खांबाला तो बळी बांधलेला असतो. मग शेळी असेल किंवा कोणीही काही असेल. काय काय ठिकाणी असं ऐकण्यात गेलं की गाय सुद्धा बळी दिली जाते आहे, काही काही ठिकाणी वेदांमध्ये. मग वेद तर गायीची रक्षा करा सांगतो. काय काय ठिकाणी आहे वेदाने सांगितलेला निर्णय अंतिम आहे, तिथं जसं लिहिलं असेल तसंच इकडे होणार. इथपर्यंत आपल्या सगळ्यांची श्रद्धा त्याच्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे अ, वेदाविषयी शंका नको. आमचे डॉक्टर नारायण महाराज जाधव असं सांगत असतात, जर वेदाने सांगितलं की मी अग्नीने सिंचन केलं आज घरामध्ये, वेदाने जर सांगितलं की मी पाण्याने सिंचन नाही केलंय, पाण्याने नाही शिपलंय, अग्नीने शिपलेलं आहे, तरी पण वेदावरती विश्वास ठेवायचा आणि अग्नीने शिंपलेला आहे म्हणायचं. पण वेद असं सांगणार नाही. काय वाक्य इथे दोन तीनच इकडचे तिकडे फिरवतात ते. वेदाने सांगितलं अग्नीने शिंपलेला आहे, विश्वास ठेवायचा, पण वेद असं सांगणार नाही, हा सुद्धा एक विश्वास आहे. ठीक आहे. मग जे काही विधी लिहिलेल्या आहेत त्या, मग युपा म्हणजे एक खांब, ज्या खांबाला तो बळी बांधलेला असतो. मग त्या दारू म्हणजे लाकूड. तर अर्थ काय होईल,
त्या खांबासाठी लाकूड. हा अर्थ बरोबर योग्य वाटतोय तो. खांबासाठी लाकूड. मग त्याचा विग्रह होईल युपाय दारू. खांबासाठी लाकूड म्हणजे जिथे चतुर्थी विभक्ती साठी हा अर्थ प्रगट होऊ शकतो, व्यक्त होऊ शकतो, जो योग्य आहे, त्या ठिकाणी आपण चतुर्थी तत्पुरुष समास करणार आहे. आता काही असे जे शब्द आहेत ज्यांच्याबरोबर चतुर्थीच होते, त्याच्यामधला पहिला शब्द आहे हितम. हितम म्हणजे हितासाठी. हितम म्हणजे हित, कल्याण. मग आता रामहितम शब्द असेल, हितम शब्द आल्यानंतर चतुर्थी तत्पुरुष होतो, म्हणून त्याचा विग्रह होणार रामाय हितम. तसं तुम्ही आता हितमला काही लावा, कृष्णाय हितम, गो हितम, काही लावू शकता तुम्ही. ठीक आहे. माझा हितम शब्द आहे ज्याच्याबरोबर काय होते, चतुर्थी विभक्ती होते. पहिला आपण हे जे पाहिलं हे अर्थ प्रगट करण्यासाठी. रामाय हितम, रामाच्या कल्याणाकरिता, रामाच्या कल्याणासाठी. पुढे शब्द सांगतात बलिही. बलिही म्हणजे तेच आपण जो बळी देतो त्याला बलिही असं म्हणतात. मग आता भूतबळी, हा बली शब्द आल्यानंतर सुद्धा काय होत असते, विग्रहामध्ये चतुर्थी विभक्ती होत असते. भूतबली. भूत म्हणजे एखादा भूत आहे, त्या भूताला बळी देणं. मग भूतासाठी बळी. मग साठी ज्याला लागलेलं त्याचे आपण काय करतो, चतुर्थी विभक्ती करतो, भूताय बलिही. पण हितम, बली हे शब्द आल्यानंतर 100% काय होतं, चतुर्थी तत्पुरुष समास होतो. पुढे सांगतात सूत्रच आहे जसं ते. नंतर थोडासा किचकट विषय, पण इथं जेवढं दिलंय तेवढंच आपण बघूया. अर्थम या शब्दाचा अर्थ काय आहे, साठीच आहे. जसं रामार्थम, रामासाठी. भोजनार्थम, भोजनासाठी. देशार्थम, देशासाठी. मग त्या अर्थम शब्दाचा विग्रह काय होतो ते सांगतात. समजा जर आपण स्नानार्थम, स्नानार्थम असा शब्द आहे, मग हा काय झालेला आहे, समस्त पद आहे, समास झालेला आहे, कारण की अर्थम त्याच्यामध्ये आधीच लागलेला आहे. स्नान आणि अर्थम, स्नानार्थम झालेला आहे. मग या स्नानार्थमचा अर्थ काय, स्नानाय इदम, स्नानासाठी. थोडंसं अवघड आहे, एक उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. स्नानाय, स्नानाय इदम जलम, स्नानाय इदम, स्नानासाठी हे, आणि पुढे वॉटर. मग ह्याचंच रूप कसं बनेल, स्नानार्थम, स्नानार्थम, स्नानार्थम. ठीक आहे. मग हे अर्थम म्हणजे साठी, या अर्थामध्ये काय होत असते, चतुर्थी विभक्ती होत असते. भोजनार्थम काय होईल बघा, बोला जरासं. भोजनार्थम, भोजनार्थम. स्नानार्थमचं झालं स्नानाय इदम. भोजनार्थमचं काय होईल, भोजनाय इदम. इदम भोजनाय इदम. समजा मला इदम. बोलायचं असेल हे ताक जेवण्यासाठी, तर मी काय बोलणार, भोजनार्थम तक्रम. भोजनार्थमचा अर्थ काय, भोजनाय इदम. ज्या ज्या वेळेला अर्थ हा शब्द लागतो त्यावेळी आपण काय करतो, चतुर्थी विभक्ती त्यांची करत असतो, चतुर्थी तत्पुरुष समास. मग स्नानाय इदम वगैरे झाले. एवढंच. याच्यामध्ये 3 त्यांनी दिलेले आहेत, मुख्य, हित, बली आणि विभक्तीच्या अर्थामध्ये. आता हे जो आपण युपाय दारू केलेला आहे तो काय विभक्ती अर्थ बघितलाय, कोणती विभक्ती योग्य आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, तो अर्थ आपण केलेला आहे. पुढे आता पंचमीकडे वळूया पटापट. आपल्याला हे जास्त नाही खोलायचे. पंचमी म्हणजे कुठे कुठे पंचमी होऊ शकते, तर काही ठरलेले असे शब्द आहेत. भयम, भयम. समजा जर मी म्हटलं चोर भयम,
चोर भयम. मग काय होणार? भयम शब्द आल्यामुळे कोणती विभक्ती होणार? भयम. पंचमी. चोरात भयम. आणि अर्थ सुद्धा व्यवस्थित प्रकट होतोय. चोरापासून भीती, हे का नाही? चोरात भयम. अजून असे काही शब्द आहेत ज्यांच्या बरोबर फक्त पंचमी विभक्ती, पंचमी तत्पुरुष समास होतो. त्यातील पुढील शब्द आहे मुक्तः. मुक्तः, मोकळा. समजा मी म्हटलं पापमुक्त, त्यांनी दिलेलं उदाहरण आहे पाप मुक्तः. काय होणार? पापात पापात मुक्त. मुक्तम. आता सांगणाऱ्यावरती, त्याला जर म्हणायचं असेल अनेक पापातून मुक्त, तर पापेभ्य मुक्त. पापे ठीक आहे. पापे मुक्त. नंतर शब्द आहे पतित. झाडावरून पडला, पतित. हम्म कसं चालणार पतित? कसं होणार हे पतित? समजा त्यांनी दिलेलं उदाहरण बघा. प्रासादात, प्रासादात पतितः. काय होणार? प्रासादात पतितम. पतितम कशाला? प- प्रासादात प्रास- पतितः. प्रासादात पतितम. ओके. परत तेच लिहिलं, प्रासाद हो. पतितः. प्रासाद पतितः. प्रासाद पतित म्हणजे प्रासाद म्हणजे महाल, आणि पतित म्हणजे पडलेला. कोणता अर्थ बरोबर होतो? महालावरून पडलेला, महालाहून पडलेला. बरोबर. महालापासून वेगळा झालेला, म्हणून पंचमी. प्रासाद पतितः, प्रासादात पतितः. पडले. मग मुक्त पतितः. मग आता हे भरपूर शब्द त्यांनी दिले. वृक्षपतितः, वृक्षात पतितः. अश्वपतितः, अश्वात पतितः. बरेच शब्द त्यांनी दिले. रोगमुक्तः, रोगात मुक्तः. शत्रुभयम, शत्रोः भयम. शत्रु. अशा प्रकारे भयमसाठी त्यांनी शब्द दिलेले आहेत. आपण पाहिले तीन. एक भयम, मुक्तः, पतितः. या तीन मध्ये सर्वसामान्यतः काय विचारले जातात. कळतंय ना? हो. हा. षष्ठी विभक्ती कुठे होते? असं म्हटलेलं आहे, द्वितीयापासून सप्तमीपर्यंत जे काही शब्द सांगितलेले आहेत की यांच्याबरोबर हे होईल, त्यांच्याबरोबर ते होईल, तर षष्ठी तत्पुरुषाच्या बाबतीत विचार करताना ते म्हणतात जेवढे आम्ही द्वितीयापासून सप्तमीपर्यंत सांगितलेले ते सोडून सगळीकडे षष्ठी तत्पुरुष होईल. काय बोलतात ते? द्वितीया तत्पुरुषापासून सप्तमीपर्यंत आम्ही काही तुम्हाला उदाहरणं सांगितलेली आहेत. ठीक आहे. ती उदाहरणं सोडून बाकी सगळीकडे तत्पुरुष समास होईल. म्हणजे एवढा हा षष्ठी तत्पुरुष समास मोठा आहे. मग आता षष्ठी म्हणजे आपल्याला माहिती ऑलरेडी, संबंध, रिलेशन. शक्यतो ज्यावेळी आपण संबंध सांगतो त्यावेळी. जसं शिवभक्त. आता याचे जास्त बघायचे नाहीत कारण की खूपच मोठा विषय आहे. शिवभक्त. आता शिव आणि भक्ताचा संबंध आहे. एक आहे स्वामी, एक आहे भक्त. मग त्या ठिकाणी शिवस्य भक्त. भक्त. त्यांनी खूप उदाहरणं दिलेली आहेत, तुम्ही नंतर पण बघू शकता. देवालय. बोला, चला एक सांगा. देवा देवस्य देवस्य आलय. आलय. देवस्य आलय. 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 मग जिथे जिथे हे जे बाकीचे शब्द आहेत, कुठले कुठले, श्रित, अतित, पतित किंवा अजून तृतीयातले, ते शब्द सोडून सगळीकडे काय होईल? षष्ठी तत्पुरुष समास होईल. आता वळतोय आपण सप्तमीकडे. अगदी सोपं आहे. सप्तमी म्हणजे आपण ज्या ठिकाणी काय अधिकरण, लोकस किंवा सपोर्ट ज्या ठिकाणी असतो, वर आत हे अर्थ ज्या ठिकाणी बसतील त्या ठिकाणी काय होतो? सप्तमी तत्पुरुष समास होतो. मग त्याच्यामध्ये पण बरंच आहे. शौंड गण ज्याला म्हणतात, एक गण आहे. त्या गणामध्ये जेवढे काही शब्द असतील त्या सगळ्या शब्दांबरोबर काय होतं? सप्तमी तत्पुरुष समास. ह्यांनी फक्त थोडंसं आपल्याला दिलेलं आहे. समजा निपुण शब्द आला, निपुण,
निपुण म्हणजे हुशार, अगदी हुशार. तरबेज. मग समजा हा. पारंगत. शास्त्र निपुण, पारंगत. शास्त्र निपुण शा- काय होणार याचं? निपुण हा शास्त्रे शब्द आल्यानंतर सप्तमी होते. शास्त्रे शास्त्री निपुण. निपुण म्हणजे आता निपुण. इथे विभक्तीचा अर्थ पण बसतोय का? म्हणजे वाचल्यानंतर आपल्याला कळतं, जर निपुण, निपुण माहिती बरं का हो. शब्द आहे, आपल्याला कळतं की यांना नक्की काय म्हणायचंय. शास्त्र, शास्त्रामध्ये हा, निपुण असणारा. तरबेज असलेला. विद्या निपुण, विद्यायाम निपुण. देव हो. नो नो नो. हा, युद्ध निपुण, युद्धे हे निपुणः. निपुण. युद्धामध्ये निपुण असणारा तो. मग या ठिकाणी काय, सप्तमीमध्ये आपल्याला शौंडगण, ते लक्षात ठेवायचं. सगळं तर काय आता लिहू शकत नाही. पुढे लीन, हा लीन शब्द ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी काय होतं? सप्तमी विभक्ती होते. कृष्ण लीन, अर्थावरून पण आपल्याला कळतं. हम्म, बोला. कृष्ण कृष्ण लीन. हा, कृष्णे कृष्णे. हा, हा. लीन कृष्णे लीन, कृष्णामध्ये लीन लीन असणारा. असणारा. कृष्णे लीन, मग लीन ज्या ज्या ठिकाणी आतमध्ये असा अर्थ बरोबर बसत असेल त्या त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला? सप्तमी. सप्तमी. जसं जलमग्न, अर्थ काय होतो? जल म्हणजे पाणी, आणि मग्न पाणी. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये डुबून गेलेला, पाण्या असा जलमग्न. मग आपण मराठीत काय बोलणार? पाण्यामध्ये बुडालेला म्हणजे पाण्यामध्ये रमून बुडालेला. गेलेला. मग पाण्यामध्ये जले जले चले मग्न, मग्न. मग्न, लग्नः. बुडालेला. हम्म. नंतर चतुरः. आता काय ते वेगवेगळे फक्त शब्द देत आहेत. कार्ये चतुरः काय होणार? कार्ये कार्य, चतुर. हा, कार्य करण्यामध्ये फार हुशार, त्याचं त्याचं काम करणार आणि बाजूला कार्य चतुरः. कार्ये. आता ते विभक्त जातात का नाही, ज्यावेळी समास होतो त्यावेळी मधल्या हम्म. विभक्त जातात, आपण पाहिलं होतं. हम्म. बोलतात आता, मग आता कार्य राहील का? त्या नाही. विभक्ताचा त्यात आणि हे होतं. कार्य चतुरः. कार्यचतुरः. हम्म. म्हणजे पंडित, कुशलः, चपलः हे सगळे जे ऍडजेक्टिव्ह आहेत ते या शौंडगणामध्ये येतात. अच्छा, उलट केलं हा, आता. थोडक्यात. हा, उलट केलं. बर, शेवटचं कार्यदक्ष, सेवेच्या ठायी तत्पर. हा, कार्यचतुरः. कार्यदक्ष, कार्ये कार्ये दक्ष. कार्य का. दक्ष, कार्यामध्ये अतिशय अलर्ट असणारा, कार्यदक्ष. अशा प्रकारे सातही विभक्त्यांमध्ये आपलं काय, तत्पुरुष समास. आता आपल्याला बघायचं आहे सकारांत शब्द. तेवढं बघितलं की आपण बाकीचं बघायला मोकळे. बघा, एक आहे सकारांत जो आपल्याला आधीच माहिती आहे. मनः मनसी मनांसी, मनः मनसी मनांसी. बघा, मनः पुढे तो चालतो भगवान सारखाच, भगवता मनसा, भगवते मनसे, भगवतः मनसः मनसः, मनसी मनामध्ये, हे मनः, अरे मना. हम्म. अशा प्रकारे हा मनस शब्द आहे. मनसी मनस, मनसी, मनः मनसी मनांसी. मग पुढे त्यांनी काही शब्द सांगितलेले आहेत. बघा, छान छान शब्द आहेत. अ चेतस बऱ्याच वेळा वापरलेला आहे गीतेमध्ये. हा, अरे, चेतस म्हणजे चेत, चित्त, चेत.
चेतस सकारांत शब्द जसा मनः मनसी मनांसी तसा चेतः चेतसी चेतांसी चेत पुढे भगवान सारखं असतो चालतो. आता बरेच शब्द त्यांनी दिलेत पटापट लिहूया. तमस मूळ शब्द काय तमस आहे. मग तमः तमसी तमामसी तमः तमसी तमामसी लक्षात ठेवा हे तमस तमस बाकी पुढे सगळं सारखंच. उरस उरस म्हणजे छाती. उरह उरसी उरामसी. तेजस तेजः तेजसी तेजांसी. तेजामसी तेजस म्हणजे तेज आणली एखादी गोष्ट करण्याची शक्ती इच्छाशक्ती सगळं. रजस रजः रजः रजसी रजसी रजामसी. रजांसी. रजस शब्दाचा अर्थ काय? रज धूळ किंवा हो हो. रजोगुण असे दोन अर्थ आहे. तेजस शब्दाचा तेजस आणली तेजसच. बर. वयः म्हणजे वयस. वयः वयसी वयांसी. वयः वयसी वयांसी. वयः. देन राक्षस म्हणजे राक्षस सुद्धा काय पुल्लिंग शब्द नाहीये म्हणजे साधा शब्द नाहीये तो. राक्षस राक्षस राक्षसा राक्षस. नंतर काय पुढे ओजस. ओजस ओजस म्हणजे पण तेज तेज. ब्रिलियन्स ओजस. त्यालाच आजकाल लोक काय म्हणतात लयच प्रसिद्ध झालंय ते ऑरा. खूपच और प्रसिद्ध झाले हा. ओजस म्हणजे तेज. मग अशा प्रकारे सकारांत शब्द पुढे आहे छंदस. छंदस म्हणजे आपण ज्या ट्यून मध्ये श्लोक म्हणतो त्याला छंद असं म्हणतात. पठामी संस्कृतम नित्यम छंद हा ठराविकच शब्द अक्षर ना अक्षर बांधलेले त्याच्यामध्ये असतात आणि कल्पना सुद्धा असतात कवींच्या. रहस भगवद्गीतेमध्ये शब्द आलेला आहे. रहस म्हणजे एकांत. रहस म्हणजे एकांत. रहसी रहसी स्थित 13व्या अध्यायामध्ये सुद्धा गेलेला आहे. एनस एनस एनह एनसी एनामसी. येनह येनसी येनामसी. येस म्हणजे पाप. दुसरा शब्द आहे अघह. अ अमहस अमहस काय शब्द आहे हा अमहस पापच. बर. या ठिकाणी मनस हा शब्द संपतो. त्या मनासारखेच हे बाकीचे शब्द चालवायचे. चेतस तमस उरस तेजस राजस वयस राक्षस ओजस छंदस रहस एनस अमहस. बर. आता पुढे याच पाठामध्ये अजून एक शब्द आपल्या पुढे येतो त्याचं नाव आहे चक हविष. आपण घेऊया किंवा कुठला एक शब्द माहीत असलेला हविष घेऊया. हविष हा. हविही हविषी हव हर हविंशी. हविही हविषी हविंशी. पुढे सगळं भगवतासारखं. भगवता हविषा भगवते हविषे भगवतः भगवतः हविष्यः हविषः. सप्तमी हविषी आणि संबोधन हे हविही. अशा प्रकारे हा हविष शब्द आहे. त्या हविष शब्दासारखेच बाकीचे सगळे शब्द चालणार आहेत. आपण एक एक शब्द पटापट लिहूया. हम्म सर्पिश. सर्पिश कसं चालणार तो? सर्पिही सर्पिशी सर्पीम सर्पिशी सर्पिमशी. हा शब्द सर्पिंश. आहे
सर्पस. कुठे गेला? सर्प. हम्म. सर्पिश. सर्पिही, सर्पिशी, सर्पिंशी असा तो चालणार. त्याचा अर्थ होतो, सर्पिश शब्दाचा अर्थ होतो तूप. ओके, सर्पिश आले म्हणून सर्पाशी काय संबंध, असं काही नाहीये. तसं दारू आल्यानंतर दारूचा काय संबंध, काही नाही. दारू म्हणजे लाकूड, त्याच्याशी संबंध नाही. ज्योतिष, ज्योतिष. मग ज्योतिही, ज्योतिषी, ज्योतिषी. ज्योतिही, ज्योतिषी, ज्योतिषी. ज्योतिष. पुढे शब्द रोचिष. कसा चालणार हा? रोचिही, रोचिशी, रोचिमशी. रोचिही रोचिही, रो रोचिही, रोचिशी, रोचिमशी अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो तेज. पुन्हा एकदा रोची शब्दाचा अर्थ काय होतो? तेज, ब्रिलियन्स, तप. अ, अ, नाही नाही नाही. हा, रोची शब्द, यस, तेज हाच त्याचा अर्थ होतो. पुढे ज्योतिष. ज्योतिष शब्दाचा अर्थ झाला की ज्योतिष. ज्योतिष तारे किंवा ज्योती, दिव्याची वात, ज्योत त्याला म्हणतात. धनुष. धनुष कसं चालणार तो? धनुहू, धनुषी, धनुषी. धनुहू, धनुषी, धनुषी म्हणजे धनुष्य बाण. चक्षुष म्हणजे डोळे. चक्षुष. चक्षुः, चक्षुषी, चक्षुंषी असा हा चक्षुष शब्द चालतो. त्याचा अर्थ होतो डोळे. चक्षुष. हम्म. पुढे संपले. अशा प्रकारे या ठिकाणी हे शब्द संपलेले आहेत. सकारांत, शकारांत. सकारांत वेगळे चालतात, शकारांत थोडेसे. मनः, मनसी, मनांसी. तुम्ही जर बघितलं असेल याच्यामध्ये तर थोडासाच फरक आहे. धनुहू, धनुषी, धनुषी. तुम्ही जर बारीक लक्ष दिलं असेल तर जेवढे काही शब्द त्यांच्या पाठीमागे अ किंवा आ सोडून स्वर असेल त्या ठिकाणी काय झालेलं आहे? स चा झालाय श. ज्या ठिकाणी स याच्या मागे अ किंवा आ सोडून स्वर असतील, कशाच्या मागे? स च्या. च, अ किंवा आ सोडून, तर त्या स च काय होतं? श श. मध्ये रूपांतर. जसं आता हवीही, खर तर असाच शब्द असणार हवीस, पण त्या स च्या मागे काय आहे? ई आहे. ठीक आहे. म्हणून काय झालं? हविष, आणि तो चालला वेगळा. बघा, धनुष. जेवढे काय आपण शब्द श, स च्या मागे काय आहे? तू. उ म्हणजे अ आणि आ सोडून आहे, हम्म. म्हणजे त्याचं काय होणार? धनुष. मग चालताना कसा चालतो तो? धनुहू, धनुषी, धनुषी. एक बाण, दोन बाण म्हणजे धनुष्यबाण. चला पुढे. संपलेला आहे हा धडा. तर फक्त वाक्य राहिलेले आहेत. पुढे ते काही शब्द आपल्याला सांगतात ज्याच्या जे समास आहेत. बघा, राजपुरुष. आता आपल्याला माहिती आहे, आता राजस्य नाही म्हणायचे कारण की शब्द राज्ञ शब्द आहे. ठीक आहे. राजपुरुष, मग राजा शब्दाची षष्ठी. राज्ञ पुरुष. राजपुरुष. सोमः एक साधा शब्द दिलाय त्यांनी. सोमः म्हणजे चंद्र. चंद्र. हम्म. किंवा सोमरस असे दोन अर्थ आहेत त्याचे. एक चंद्र, एक सोमरस. स्वर्गामध्ये तो असतो, ते लोक पितात, देव देवता आदी. मूर्ती पूजा.
जेव्हा मूर्तीपूजा हा आपण शब्द ऐकतो, मूर्तीपूजा, त्याचा समास काय होईल? मूर्तीची, विग्रह काय होईल? मूर्तीची पूजा. मग मूर्तीची पूजा. मूर्ते हे पूजा. पांडुरंग शास्त्री आठवलेंचं एक पुस्तक आहे, अतिशय अप्रतिम, मूर्तीपूजा इज परफेक्ट सायन्स. कधी भेटलं तर वाचा. मी वाचलेलं नाही, पण ऐकलेलं आहे त्या पुस्तकाच्या बाबतीत बरंच, आणि श्रवण केलेलं आहे. बर. ईश्वर भक्ती ही काय समास येईल? ईश्वर भक्ती, ईश्वराची भक्ती. हा, ईश्वराची भक्ती म्हणजे ची त्याला म्हणजे षष्ठी. मग कुठला षष्ठी. समास आहे तो? ईश्वरस्य ईश्वरस्य भक्ती षष्ठी भक्ती. तत्पुरुष समास. हम्म. पुढे विद्याहीन. विद्याहीन. हा, एखादी विद्या गोष्ट जर कमी असेल तर आपण काय करतो? कमी किंवा नाहीये, त्या अर्थामध्ये आपण तृतीया विभक्ती करतो, तृतीया तत्पुरुष समास. पूर्व सदृश समोनार्थ सम उन या अर्थामध्ये. मग विद्यया हीन. हम्म. हा, विद्यापासून जो च्युत झालेला आहे, किंवा विद्या त्याच्या भाग्यात नाहीये, विद्या त्याच्या डोक्यात जात नाही, असा हम्म. विद्याहीन म्हणजे मूर्ख थोडक्यात. त्याला शास्त्र म्हणतं, आपण नाही म्हणत. विद्याहीन. अशा प्रकारे सकारांत, षकारांत, काही षष्टी तत्पुरुष समासाचे उदाहरण, आणि काही नॉर्मल. आता ते आपल्याला सांगतात. सु हा जो धातू आहे, शब्दपाठात कुठे? सु. या सु धातूचे काय करा? सगळे लकार तुम्ही लक्षात ठेवा. सु. त्याचा अर्थ होतो एकतर आंघोळ करणे, नहाना, किंवा दुसरा त्याचा अर्थ होतो आंघोळ घालणे. एक आहे स्वतः करणे, एक आहे आंघोळ घालणे. आणि अजून एक अर्थ सांगतात, अ, रस निकालना. एखाद्या गोष्टीपासून काय रस काढायचा, याला सुद्धा काय? सु. सुधातूचा हा रस काढणे अजून एक अर्थ आहे. त्याचे 10 लकारातले रूप सांगितलेत, पण आपण एकातच बघूया. कुठला आहे हा? एक, दोन, हा सर, पाच. खालचा ऐकून. 5-1 खाली आहे ना, स्नान करना, यत्रादि द्वारा अर्क निकालना, मथना. हम्म. करेक्ट. 5 पंचम प्लस गणातला 0 आहे 1. तो. आता हा कसा आहे? उभयपदी आहे, म्हणजे तो दोन्ही याच्यामध्ये चालणार. ठीक आहे, आपण फक्त एकच. हम्म. हा, आपण फक्त एकाच त्याला बघूया. सुनोती, सुनुतः, सुनवंती. आता या सुनोतीचा अर्थ आणि ऐकण्याचा काही संबंध नाहीये. एकतर आंघोळ करणे, किंवा आंघोळ घालणे, किंवा रस काढणे. सुनोती, सुनुतः, सुन्वंती, सुनोषी, सुनुथः, सुनुथ, सुनोमी, सुन्वह, सुन्मह. मग हे काय? पंचम गणातला धातू असल्यामुळे थोडासा वेगळा चालतो. प्राप्नोती, प्राप्नुतः, प्राप्नुवंती, प्राप्नोषी, प्राप्नुथः, प्राप्नुथ, प्राप्नोमी, प्राप्नुवः, प्राप्नुमः. तसा सुधातू सुनोती पासून सुन्मह पर्यंत. आता 10 लकार सांगितले आपण, फक्त 5 मध्ये बऱ्यापैकी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. लृट लकार अगदी सोपा. सोष्यती, सोष्यतः, सोष्यंती, सोष्यसी, सोष्यथः, सोष्यथ, सोक्ष्यामी, सोक्ष्यावह, सोक्ष्यामः. म्हणजे मी आंघोळ करेन किंवा घालेन. भविष्यकाळातील. लोट. सुनोतु, सुनुताम, सुन्वन्तु, सुनु, सुनुताम, सुनुत, सुनवानी, सुनवाव, सुनवाम. हा, म्हणजे मी आंघोळ घालू किंवा मी आंघोळ करू, अशा संबंधाने आपण काय त्याचा लोट लकार वापरणार आहे. लंग लकार बघा. असुनोत, असुनुताम, असुन्वन, असुनोहो, असुनुतम, असुनुत, असुनवम, असुन्व, असुन्म. बर. पुढे बिदरिंग लकार. लंग लकार. ते पण परस्पर होते. हा, लंग लकार. लंग लकार. असुनोत, असुनुताम, असुन्वन, असुनोहो, असुनुतम, असुनुत, असुनवम, असुन्व, असुन्म.
म्हणजे आंघोळ केली, आंघोळ घातली, रस काढला, अशा प्रकारचे अर्थ. सुनुयात, सुनुयाताम, सुनुयुहु, सुनुयाहा, सुनुयातम, सुनुयात, सुनुयाम, सुनुयाव, सुनुयाम, असे हे 5 लकार त्यांनी सांगितलेत. 10 लकारामध्ये तुम्ही काय हे लक्षात ठेवा, पण आपण 5च चांगल्या प्रकारे लक्षात ठेवूया. अशा प्रकारे हा धडा इथे संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. वाक्य उद्या पाहूया. चालेल. ठीक आहे, तुम्ही पण सोडून प्रयत्न करा. ठीक आहे. हो सर. हम्म.